नमस्कार मित्रांनो, कसे आहात? ऑल गुड. तर आज आपण आहे ना थोडं मार्केट स्ट्रक्चरबद्दल आपण जाणून घेणार आहात. बॉज जाणून घेणार आहात. ठीक आहे. तर हा SMCमधला आहे ना खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जे की जोपर्यंत आपल्याला मार्केटचं आपल्याला स्ट्रक्चरच समजत नाही तोपर्यंत आपण आहे ना व्यवस्थितपणे ट्रेड आपण प्लॅन नाही करू शकत. तर त्याच्यासाठी आपण आहे ना मार्केट स्ट्रक्चर बघून घेणार आहात पहिल्या वेळेस, की मार्केट स्ट्रक्चर काय असतं. तर तुम्हाला पहिल्या वेळेस आहे ना मी मार्केट स्ट्रक्चरमधले आहेत ना, पहिले तुम्हाला मी एक ट्रेंड सांगतो की ते ट्रेंड कुठले आहेत. एक असतो आपल्याकडे जो की अप ट्रेंड असतो, बरोबर. फर्स्ट कुठला आहे? तो आहे अप ट्रेंड. सेकंड कुठला आहे? तो आहे आपल्याकडे डाऊन ट्रेंड. आणि थर्ड जो असतो तो असतो साईडवेज, बरोबर. तर ह्या तीन ट्रेंडवरच मार्केट चालतं. याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये कुठलाही ट्रेंड नाही आहे. ठीक आहे. तर आता SMCमधला जो आता मी हा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे, त्या टॉपिकचं नाव आहे मार्केट स्ट्रक्चर. म्हणजे मार्केटमध्ये जे हायर हाय आणि हायर लोज आहेत, बरोबर. जे मार्केटमध्ये हायर हाय आहेत आणि हायर लोज आहेत, किंवा लोअर हाय आहे किंवा लोअर लो आहेत, हे मार्केटमध्ये जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत मार्केट आपण व्यवस्थितपणे ट्रेड नाही करू शकत. तर चला आपण जाणून घेऊया की याच्यामध्ये मार्केटचे ट्रेंड. ठीक आहे. बघा, आता मी ड्रॉ करतो आहे. तर हा जो ट्रेंड असेल तर हा ट्रेंड आहे अप ट्रेंडचा. ठीक आहे. तुम्हाला दिसत पण असेल मी जे ड्रॉ करतो आहे तो आहे अप ट्रेंड, बरोबर. तर याला आपण अप ट्रेंड म्हणतो. ठीक आहे. तर आता बघा अप ट्रेंड कसा, कारण बघा मार्केट ह्या पॉईंटपासून पॉईंटपासून B पॉईंटला गेला, बरोबर. म्हणजे हा एक लो होता आणि हा हाय झाला, आणि परत मार्केटमध्ये प्राईस काय झाली? प्राईस ड्रॉप झाली. पण जो हा लो होता या लोच्या वरती मार्केटने नवीन लो लावला, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? आपण ह्याला हायर लो म्हणतो. तर बघा, परत मार्केटने काय केला? हा जो हायर हाय क्रिएट केला होता त्याला मार्केटने परत प्राईजवरती जाऊन हा हायर हाय मार्केटने ब्रेक झाला. म्हणजे जे प्रिव्हियस स्ट्रक्चर होतं मार्केटमध्ये ते ब्रेक झालेलं आहे. ठीक आहे. तर हा होता हायर हाय. म्हणजे कसं? हा लो होता, हा हायर हाय झाला, हा हायर लो झाला, परत ह्या लोच्या वरती परत मार्केट लो लावणार, परत हा हायर लो, परत हा हायर हाय, हा हायर हाय आणि हा हायर लो. तर अशा पद्धतीनं मार्केट चालतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे मार्केट हे आहे अप ट्रेंड. ठीक आहे. आता हे झालं अप ट्रेंड. तर मी तुम्हाला डाऊन ट्रेंडबद्दल थोडं समजून सांगतो. तर आता आपण अप ट्रेंड बघितला, आता डाऊन ट्रेंड बघू. आता बघा, हा हाय होता, हा लो झाला, हा जो झाला हा लोअर हाय झाला आणि हा लोअर लो, हा लोअर हाय, हा लोअर लो. म्हणजे प्राईस बघा हायरपासून खाली आली आणि नंतर नवीन हायच नाही मारू शकली. परत मार्केट खाली आलं, पण जो हा प्रिव्हियसचा जो लोअर लो होता त्याला मार्केटने ब्रेक केलेला आहे. ठीक आहे. नंतर पुन्हा हा जो लो होता, हा जो हायर लो होता, याला परत मार्केटने हा लोअर लोला परत ब्रेक केलं, प्राईस खाली आली, परत मार्केट वरती गेलं आणि मार्केटने परत खाली एक लोअर लो क्रिएट केला. तर हा होता अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड, हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर थोडं आहे ना आपण साईडवेजबद्दल पण आपण थोडं समजून घेऊया की साईडवेज मार्केट कसं असतं. आता सपोज हा एक रेजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट आहे. ठीक आहे. हा सपोर्ट रेजिस्टन्स प्राईज आहे ना याच्यामध्येच कन्सॉल्टेशन होते. कुठं? ह्या दोन रेंजमध्येच. जो आहे याला आपण साईडवेज म्हणतो. तर अशा साईडवेज मार्केटमध्ये कधी पण ट्रेडिंग अवॉइड करायची. का अवॉइड करायची? कारण याच्यामध्ये स्टॉप लॉस जाण्याची जास्त शक्यता असते, म्हणून आपल्याला याच्यामध्ये ट्रेडिंग अवॉइड करायची आहे.
ठीक आहे. तर आता आहे ना आपण एखादं मार्केट स्ट्रक्चर म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चरबद्दल आपण थोडं जाणून घेऊया की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं कसं. आता मी ही जी ड्रॉइंग काढतोय हे मी अपट्रेंडची ड्रॉइंग काढतोय. ठीक आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ना आपण सगळं समजून घेणार आहे की FUG काय असतं काय नाही, ह्या पण गोष्टी आपण समजून घेऊया की जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. आता अरे हे काय होतंय, ठीक आहे. तर बघा आता बघा हा जो हाय होता आणि हा लो होता बरोबर, आणि हा हायर लो होता. पण हा जो हाय आहे याला मार्केटने काय केलं, ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर हा जो झाला हा झाला बॉस म्हणजे काय, ते आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. कधी पण लक्षात ठेवा ज्यावेळेस प्रिव्हियस हाय ब्रेक होतो त्यावेळेसच बॉस होतो. पण बॉस होतो कधी, ह्या प्रिव्हियस हायच्या वरती कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. कॅन्डल आहे ना अशा पद्धतीने कॅन्डल प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज झाली पाहिजे. सपोज कॅन्डल नाही वीक अशी क्लोज होती तर आपल्याला वेट करायची दुसरी कॅन्डल ब्रेक करते का. ठीक आहे. सपोज ब्रेक नाही केली आणि ही जी कॅन्डल बनलेली आहे ह्या जर कॅन्डलला नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक झाले तर त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की ह्या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली. काय म्हणू शकता आपण, लिक्विडिटी स्वीप झाले. तर तुम्हाला बॉस समजला ज्यावेळेस प्रिव्हियस हायर हाय ब्रेक करतो त्यावेळेस इथे कॅन्डल क्लोज होती, त्यावेळेसच आपण याला बॉस म्हणू शकतो. आणि बॉस कधी होतो, जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत बॉस होत नाही, हे लक्षात ठेवा. आता हा होता हायर लो. आता बघा इथं आहे ना ह्याच्यामध्ये एक आहे ना एक असं पुलबॅक आलेला असतो. पुलबॅकमधली जी लास्ट वीक जो असते की वीक ही सगळ्यात जास्त असते त्याला म्हणतात आपण IDM. ज्या वेळेस मार्केट बॉस झाल्यानंतर खाली येऊन हे वाला IDM घेत नाही आहे, IDM घेऊन ज्यावेळेस नवीन हाय मार्केट मारत नाही तोपर्यंत हायर लो फॉर्म होत नाही. हायर लो मार्केटमध्ये कधी फॉर्म होतो, जोपर्यंत मार्केट IDM घेत नाही. IDM घेऊन मार्केटने प्रिव्हियस हाय ब्रेक केला पाहिजे, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलं पाहिजे. त्यावेळेसच आपण त्याला नवीन हाय म्हणू शकतो आणि बॉस पण म्हणू शकतो. बट जर मार्केटने IDMच नाही घेतला तर IDM नाही घेतला तर तोपर्यंत हायर हाय किंवा हायर लो हा कधी पण क्रिएट होत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर IDMसाठी काय असतं माहिती आहे का, सपोज की मार्केट खाली आलेलं आहे, ठीक आहे, किंवा मार्केट वरी जातं, ठीक आहे, मार्केट खाली आला असा एक पुलबॅक लावला. हा जो पुलबॅक असतो, ठीक आहे, तर त्याला आहे ना आपण IDM म्हणतो. परत मार्केट खाली येतं, खाली आल्यानंतर हा जो IDM असतो तो मार्केट घेतो आणि नंतर पुन्हा बॉस करतो. ठीक आहे. तरच हा लोअर लो बनल आणि हा लोअर हाईज बनल. तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये IDM काम करतं. ठीक आहे. तर आता हे झालं अप ट्रेंडच्या साईडनं. तर त्याच पद्धतीनं डाऊन ट्रेंडच्या साईडनं पण असंच मार्केट काम करतं. जसं की आता मी इथं डाऊन ट्रेंड कसा असतो हे तुम्हाला मी दाखवतो. याच्यामध्ये आहे ना कॅन्डल क्लोजिंग ही इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत कॅन्डल क्लोजिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला नवीन हाय किंवा नवीन लो झाला आहे ना हे तुम्ही कन्फर्म नाही करू शकत. आता याच्यामध्ये पण बघा, हा काय आहे आपला हायर लो आहे आणि हा लोअर लो आहे. ठीक आहे. तर हा जो लोअर लो आहे हा ब्रेक झाला त्याला आपण काय म्हणतो, आपण बॉस म्हणतो. पण बॉस होतो कधी, जोपर्यंत इथे कॅन्डल क्लोज होत नाही व्यवस्थितपणे तोपर्यंत त्याला आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही म्हणू शकत. तर कॅन्डल क्लोजिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. बट जर ते कॅन्डल क्लोज नाही झाली, सपोज फक्त आहे ना की अशी वीक दाखवले आणि
आणि आणि कॅन्डल अशी वरच्या साईडला क्लोज झाली तर आपल्याला नेक्स्ट कॅन्डलचा वेट करायची. काय करते नेक्स्ट कॅन्डल, ह्याचा हाय ब्रेक करून वरती क्लोज करते का हिचं लो ब्रेक करते. सपोज जर हिचा जर मार्केटने जर लो ब्रेक केला डाऊन ट्रेंडमध्ये तर तिथं आपण हे म्हणू शकतो की इथं लिक्विडिटी स्वीप झालेली आहे. तर लिक्विडिटी स्वीप काय असते हे पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चेक करूया. त्याच्यामध्ये पण इंटरनल लिक्विडिटी आहे, एक्सटर्नल लिक्विडिटी आहे, ती कधी फॉर्म होते कधी नाही, आपण ह्या पण गोष्टीचं आहे ना सगळं व्यवस्थितपणे आपण ॲनालिसिस करूया, समजून घेऊया की हे SMC काय असतं याच्यामध्ये. आणखी खूप काही गोष्टी ते पण आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला हे समजलं ना की डाऊन ट्रेंडमध्ये बॉस कसा होतो, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसं होतं. जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही जोपर्यंत त्याच्यावर कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही म्हणू शकत. किंवा आता हा आपला हायर लो, हा लोअर लो, ठीक आहे, हा हायर लो, हा लोअर लो. तर मार्केट आहे ना अशा पद्धतीने चालतं. आणि याच्यामध्ये पण एक सिस्टम असते. जसं आता खाली आलं, थोडं वरी गेलं, थोडं खाली येणार मार्केट. आणि ह्या जे लोकांनी जे इथं हे केलेलं आहे म्हणजे हा असतो आपला IDM, बरोबर. मार्केट IDM घेतो देन खाली येतं, तर हा आपला बॉस होतो. मार्केट अशाच पद्धतीनं चालतं, ह्या गोष्टी लक्षात घ्या. जोपर्यंत IDM घेत नाही तोपर्यंत मार्केट ब्रेकअप स्ट्रक्चर होत नाही. आणि ब्रेकअप स्ट्रक्चर झाल्यानंतरच मार्केट नवीन लोअर लो फॉर्म करतो. त्याच्या अगोदर मार्केटमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या अगोदर आपण कुठलंही मार्केट स्ट्रक्चर आपण ड्रॉ नाही करू शकत की आता इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं किंवा हायर हाय किंवा हायर लोज मार्केटमध्ये फॉर्म झाला. ठीक आहे. तर आता हे मी तुम्हाला अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, बॉस सांगितलं, बरोबर. आणि कॅन्डल क्लोज झाल्यानंतर जर वीक क्लोज झाली तर लिक्विडिटी आपली स्वीप झाली. तर ह्या दोन गोष्टी सांगितल्या. तर आता आपण आहे ना एक चेंज ऑफ कॅरेक्टर आहे, चेंज ऑफ कॅरेक्टरबद्दल पण आपण थोडं समजून घेऊया. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आत्तापर्यंत हायर्स लो बघितलं. तर आता आपण आहे ना चेंज ऑफ कॅरेक्टर बघणार आहे की मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर होतं कसं. आता हा जो तुम्हाला दिसत आहे तर हा आहे अप ट्रेंड, म्हणजे हा हायर लोज आहे, हा हायर हाय आहे, हा पण हायर हाय आहे, हा पण हायर लोज आहे, हा हायर लोज आहे, हा हायर लोज आहे, हा हायर हाय आहे, हा पण हायर हाय आहे, बरोबर. जोपर्यंत हायर लोज ब्रेक होत नाही ती पण अशा कॅन्डलनी क्लोज झालं पाहिजे. फक्त की अशी लिक्विडिटी स्वीप नको आहे आपल्याला, पूर्णपणे कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. जोपर्यंत हायर लो ब्रेक होत नाही तोपर्यंत चॉक होत नाही, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर होत नाही, म्हणजे अप ट्रेंडचं रूपांतर हे डाऊन ट्रेंडमध्ये होत नाही, बरोबर. जोपर्यंत चॉक होत नाही आणि चॉक झाल्यानंतर मार्केटचं जे अप ट्रेंड आहे ते डाऊन ट्रेंडमध्ये चालू होईल. नंतर मार्केटमध्ये स्ट्रक्चर जे आहेत ना ते ब्रेक होत जातील. म्हणजे कसे स्ट्रक्चर ब्रेक होणार. सपोज इथं चॉक झाला, बरोबर, की आता हा हायर लोज होता, इथं चॉक झाला, मार्केट खाली येईल, हा काय आपला लोअर लो, परत मार्केट वरती जाईल प्राईस आणि परत खाली येईल आणि हा जो लोअर लो आहे ना तो ब्रेक करेल, तो काय झाला, बॉस झाला, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. नंतर मार्केट अशाच पद्धतीनं खालती रन होईल. तर चॉक तुम्हाला समजला. जोपर्यंत हायर लोज हे मार्केटमध्ये ब्रेक होत नाही तोपर्यंत चेंज ऑफ कॅरेक्टर मार्केटमध्ये होत नाही. पण याच्यामध्ये टाईम फ्रेम पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला जे बघायच्या आहेत त्या गोष्टी आपल्याला हे हायर टाईम फ्रेमवरती बघायचे जे की 1 तासाचा टाईम फ्रेम आणि 4 तासाचा. तर आपण आहे ना 1 तास आणि 4 तासावरती जास्त फोकस करणार आहे. ठीक आहे. आपण याच्यामध्ये FUG पण शिकणार आहे, जे की बुलिश FUG असते, बेरिश FUG असते, आणि आपण POI पण शिकणार आहे. ठीक आहे. की POI असतो काय नेमकं, मीन्स पॉईंट ऑफ इंटरेस्ट आपण कशाला म्हणतो हे पण आपण समजून घेणार. कारण जर तुम्हाला ह्या SMCच्या ह्याच्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर आणि POI जर समजलं तर तुम्ही व्यवस्थितपणे SMCचा नॉलेज घेऊन व्यवस्थितपणे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. तर 1 तासाचा आणि 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती आपण ह्या गोष्टी सगळ्या करणार. तर आय होप हे तुम्हाला बॉस, चॉक आणि मार्केट स्ट्रक्चर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील.
ठीक आहे. तर काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण चार्टवरती 1 तासाच्या आणि 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती थोडं आपण बघून घेऊया. कारण हे तर मी आता तुम्हाला फक्त ड्रॉइंगच्या रूपात सांगितलेलं आहे की जेणे की समजून आलं पाहिजे. की मी जर तुम्हाला डायरेक्ट चार्टवरती सांगितलं असतं तर त्या गोष्टी तुम्हाला तेवढ्या व्यवस्थितपणे अंडरस्टँडिंग झाली नसती. याच्यासाठी मी तुम्हाला हे चार्ट म्हणजे ड्रॉइंगवरती सांगितलेलं आहे. तर आता आपण ह्याच गोष्टी आपण आता चार्टवरती बघूया. ठीक आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला चार्ट दिसत असेल. ठीक आहे. हा जो चार्ट आहे मी जो तुम्हाला दाखवत आहे, हा जो चार्ट आहे तो हा चार्ट अप ट्रेंडमध्ये आहे आणि हा जो चार्ट आलेला आहे तो आहे डाऊन ट्रेंडमध्ये. तर मी हा चार्ट का दाखवतो, हा चार्ट आहे गोल्डचा. ठीक आहे. XAU USDचा चार्ट आहे जो की गोल्डचा चार्ट आहे. हा अप ट्रेंड आहे, हा डाऊन ट्रेंड आहे. तर याच्यामध्ये आहे ना आपण समजून घेऊया की झालं काय. कारण हा 1 तासाचा टाईम फ्रेम मी घेऊन आले की 1 तासाचा टाईम फ्रेमवरतीच तुम्हाला हे समजून जाईल की पॉईंट ऑफ इंटरेस्ट काय असतो, बॉस कधी होतो, चॉक कधी होतो. ठीक आहे. आणि IDM काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकून घेणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, हा अप ट्रेंड आहे, पूर्णपणे मार्केट वरती जाते, हा अप ट्रेंड आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ह्या अप ट्रेंडमध्ये आहे ना काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आता मार्केटने हा जो आहे बरोबर, हा जो मार्केटने आहे हा हायर लोज लावला आणि हा मार्केटने हायर हायज लावला. ठीक आहे. इथं मार्केटने काय केलेलं आहे, हा जो प्रिव्हियस जो हाय होता, हा जो प्रिव्हियस हाय होता हे मार्केटने ब्रेक केलं आहे. मग इथं काय झालं, इथं बॉच झालं. काय झालं, बॉच झालं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. बरोबर, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. परत मार्केटने इथं बघा पहिलं वीक आली होती, नंतर सेकंडच्या कॅन्डलने काय केलेलं आहे, इथं पहिलं वीक आली होती आणि सेकंडच्या कॅन्डलने काय केलं आहे, नंतर वरती बॉडी क्लोज केलं आहे. मग इथं काय झालं, बॉस झाला म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर परत मार्केट खाली आलं. आता हा जो पुलबॅक आहे, ह्या पुलबॅकला आपण काय म्हणतो, आपण म्हणतो IDM म्हणजेच इंडुसमेंट म्हणतो. बरोबर. जोपर्यंत मार्केट इंडुसमेंट घेत नाही आहे, काय घेत नाही, जोपर्यंत मार्केट इंडुसमेंट घेत नाही आहे तोपर्यंत मार्केट नवीन हाय नाही लावत. ठीक आहे ना. मार्केटला IDM घ्यावंच लागतं. IDM मार्केटने घेतलं, परत मार्केट वरी गेलं, मार्केटने नवीन हायर हाय लावला. आता म्हणचाल मार्केट इथूनच का वरी गेलं, हे जर तुम्ही शोधायला चालू केलं ना तर तुमच्यासाठी ट्रेडिंग ही खूप आणि खूप इझी होऊन जाईल. इथूनच का केलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आहे ना FUG आहे, ती FUG काय असते हे पण आपण समजून घेऊया. तुम्हाला हे समजलं की मार्केटने तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलं, एक खाली पुलबॅक दिला, तो होता IDM. मार्केटने IDMला घेतला आणि नवीन हाय क्लिअर झालं. जोपर्यंत IDM घेत नाही तोपर्यंत आपण ह्याला हायर लो म्हणत नाही. IDM घेतला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, तर हा झाला आपला हायर लोज. काय झाला, आपला हायर लोज झाला. तो काय झालं, तो हायर लोज झाला. IDM घेतलं मार्केटने, इथून मार्केट वर गेलं. तर आता आहे ना आपण थोडं FUG काय असतं याच्याबद्दल थोडं समजून घेऊया. देन आपण बॅक टू द चार्टवरती येऊया, जेणेकरून आपल्याला चार्ट पण व्यवस्थितपणे समजून जाईल. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला ना FUG काय असतं हे पहिलं मी समजून सांगतो. याच्यामध्ये 2 टाईपचे FUG असतात, एक बेरिश FUG आणि एक बुलिश FUG. आता बघा की आता ही एक कॅन्डल आहे. ठीक आहे. ही एक कॅन्डल आहे आणि ही दुसरी कॅन्डल बनते, दुसरी कॅन्डल, आणि ही तिसरी कॅन्डल बनते. ठीक आहे. तर फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो, म्हणजे लो कुठला, थर्ड कॅन्डलचा लो, तुम्हाला समजतं, थर्ड कॅन्डलचा लो. ठीक आहे. हा थर्ड कॅन्डलचा लो आणि फर्स्ट कॅन्डलचा हाय. याच्यामध्ये जो हा प्राईसचा जो डिफरन्स आहे, हा जो प्राईसचा जो डिफरन्स दिसतो किंवा इनबॅलन्स जो दिसतो ना, यालाच आपण FVG म्हणतो. मग ही जी FUG आहे ना, फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतात त्याला, फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतो आपण याला. नंतर ज्या वेळेस मार्केटमध्ये कॅन्डल क्रिएट होईल त्यावेळेस मार्केट हे FUGमध्ये टॅप करतं आणि परत इथून मार्केटमध्ये नवीन मुवमेंट क्रिएट होतो.
बरोबर. तर FUG हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि FUG ज्यावेळेस क्रिएट होते त्याची पहिली जी कॅन्डल असते ही आपला OB म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो? OB. OB काय असतो? हा असतो ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉकलाच आपण काय म्हणतो? पॉईंट ऑफ इंटरेस्ट म्हणतो. ज्यावेळेस पण प्राईज ऑर्डर ब्लॉक आणि FUG मध्ये येते तिथून मार्केटमध्ये नवीन हाय क्रिएट होण्याची जास्त पॉसिबिलिटी असते. ठीक आहे, तर हे तुम्हाला ड्रॉइंग समजले असेल. FUG इथं ही जी होती FUG ही होती बुलिश FUG होती. ठीक आहे, तर आपण बेरिश FUG पण आपण समजून घेऊया. ठीक आहे, तर बेरिश FUG मध्ये काय, सपोज आता ही एक कॅन्डल बनते, परत ही एक कॅन्डल बनते आणि ही एक कॅन्डल बनते. तर आता ही कॅन्डल अशी बनलेली आहे, ही कॅन्डल. तर ही जी बेरिश कॅन्डल आहे हिचा फर्स्ट कॅन्डलचा जो आहे तो हाय आणि हा थर्ड कॅन्डलचा जो आहे हिचा लो. याच्यामधील जो गॅप आहे त्याला आपण FUG म्हणतो. मग ही FUG कुठली झाली? ही झाली बेरिश. बेरिश का? कारण जो ट्रेंड आहे आपला तो ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड. बरोबर, त्याच्यामुळं आपण याला बेरिश FUG म्हणतो. ज्यावेळेस दुसरी कॅन्डल क्रिएट होईल त्यावेळेस ह्या FUG मध्ये टॅप होऊन मार्केट एक नवीन लोअर लो मारण्याचा प्रयत्न करा. तर हे FUG समजलं तुम्हाला, बुलिश FUG आणि बेरिश FUG. तर आता थोडं आपण हे समजून घेऊया चार्टवरती की POI काय असतो, पॉईंट ऑफ इंटरेस्ट काय असतो आणि काय नाही. ठीक आहे, तर आत्ता आपण कुठं होतो? ठीक आहे, इथं आपण समजून घेऊया. ठीक आहे, मार्केटने काय केलं चेक करा. इथं मार्केटने काय केलं, एक हायर हाय लावलं. परत मार्केटने ही जी कॅन्डल आहे ही IDM होती, घेतला. इथे एक FUG आहे, तुम्हाला दिसत असेल इथे एक FUG आहे. ठीक आहे, तर ह्या FUG ती मार्केट टॅप केलं. FUGच्या पहिली जी कॅन्डल असते ना ती असती OB आपला ऑर्डर ब्लॉक. त्याच्यावरती टॅप केलं मार्केटने काय केलं, परत नवीन हायर हाय लावला. परत मार्केटने काय केलं हे चेक करा. परत मार्केटने काय केलं, इथं आलं. हे जे IDM होतं हे IDM घेतलं. इथं FUG होता. FUGच्या पहिली जी कॅन्डल असते ती असते ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉकच्या खाली कॅन्डल क्लोज झाली का नाही, मार्केटने परत टॅप केलं. परत मार्केट वरती गेलं. परत मार्केट OB वरती आलं. परत मार्केट वरती गेलं. तर जो ऑर्डर ब्लॉक असतो तो आपला पॉईंट ऑफ इंटरेस्ट असतो. हे लक्षात तुम्ही समजून घ्या. तर मला वाटते की मार्केट स्ट्रक्चर तुम्हाला समजलं असेल, की मार्केटचे ट्रेंड पण तुम्हाला समजले असतील. तुम्हाला अप ट्रेंड कसा असतो, मार्केट स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं, किंवा बॉच झाल्यानंतर कॅन्डल क्लोजिंग काय इम्पॉर्टंट असते, किंवा चॉक कधी होतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. परत आपण बुलिश FUG शिकला. परत आपण बेरिश पण FUG आपण शिकलो आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला ऑर्डर ब्लॉक पण दाखवला आहे. ठीक आहे, तर ऑर्डर ब्लॉक हा कधी क्रिएट होतो बघा. ऑर्डर ब्लॉक परत थोडं समजून घ्या. बघा, ऑर्डर ब्लॉक आपण ह्याच कॅन्डलला म्हणतो जोपर्यंत तिथं FUG क्रिएट होत नाही आहे. FUG क्रिएट झालं पाहिजे. बघा, ह्या FUG वरती ज्यावेळेस प्राईज आले त्यावेळेस प्राईजमधून एक बाउन्स क्रिएट झाला. तर FUG बनते कधी विचार केला आहे, ज्यावेळेस इन्स्टिट्यूशनल बिग डेटा, ज्यावेळेस मोठे लोक मार्केटमध्ये येतात ना त्यावेळेसच मोठ्या कॅन्डल बनतात. मग मोठ्या कॅन्डल ज्यावेळेस बनतात मार्केटमध्ये त्यावेळेस तुम्ही समजायचं की इथं मोठी मनी मार्केटमध्ये आलेली आहे. मग आता आपल्याला ट्रेड करायचं आहे. एक तर तुम्ही ऑर्डर ब्लॉक पहिलं ड्रॉ करून घ्या, नाहीतर FUG ड्रॉ केल्यानंतर जो कॅन्डलचा जो 50%चा जो एरिया असतो, जसं ठीक आहे की आता इथं माझ्यापाशी मी फिब लावतो. ठीक आहे, फिब लावतोय मी इथं, तुम्हाला दिसत असेल. एक सेकंद ना. बघा, आता ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डल ही जी FUG आहे, मी FUGच्या फक्त 50%चा एरिया मी इथं हे केलेलं आहे, ड्रॉ केलेला आहे. तर हा जो 50%चा जो एरिया आहे हा
ह्या कॅन्डलच्या 50%चा जो एरिया आहे इथंपर्यंत कॅन्डल येते म्हणजे येते, कारण मार्केटला IDM घ्यायचं असतं, FUGवरती टॅप करायचं असतं, नंतर मार्केटला नवीन हाय लावायचा असतो. ठीक आहे, तर FUGच्या 50% आणि FUGच्या जी पहिली कॅन्डल असते कुठल्याही कलरची असू द्या, हा जो असतो तो आपला ऑर्डर ब्लॉक असतो. पण याच्यामध्ये संयम आणि पेशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्ही म्हणसाल की नाही आता हा बुलिश ट्रेंड आहे, बरोबर, हा बुलिश आहे, तर मग मी वेट करायचा का? हा जो पुलबॅक आहे तो पण तुम्ही पुलबॅक आहे ना कॅच करू शकता. ते कसं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊया. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट तुम्ही करू शकता. जर कुठली गोष्ट नाही समजली तर भावांना मी तुम्हाला ती गोष्ट परत समजून सांगेन. आय थिंक माझी ड्रॉईंग तेवढी चांगली नाही आहे, पण जेवढं मला समजावून सांगता येईल मी तेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असतील. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आपण समजून घेऊया, ज्यावेळेस पुलबॅक येतो मोठ्या टाईम फ्रेमवरती त्यावेळेस पण आपण ट्रेड करू शकतो. तर कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो हे पण आपण समजून घेऊया. चला, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.